आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आंब्याच्या घाऱ्या बनवणार आहे। ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे, त्यामुळे तुम्ही पण एकदा ट्राय करा। एका भांड्यामध्ये 2 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, पाव वाटी बारीक रवा, चवीनुसार मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आंब्याचा गर काढून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। 3 चमचे गूळ वापरलेला आहे। माझ्याकडे चिक्कीचा गूळ असल्यामुळे मी चिक्कीचा गूळ वापरलेला आहे। आंबा गोड असल्यामुळे गुळाचं प्रमाण मी कमी ठेवलेलं आहे। 2 चमचे तेल टाकून पुन्हा एकदा पीठ मळून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेलं आहे। आता यानंतर या भिजलेल्या कणकीचे एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत। मी इथे घाऱ्यांना लावण्यासाठी 2 चमचे खसखस घेतलेले आहे। खसखस ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच वापरा। तयार केलेल्या गोळ्यांना तेल लावून मी हे तेलावरच लाटून घेणार आहे। खसखस लावल्यानंतर पुन्हा एकदा लाटून घेतलेला आहे। तेल तापलं असेल तर गॅस कमी केला तरी चालेल। या घाऱ्या तळताना वरून तेल टाकलं की चांगल्या फुगतात। या घाऱ्या पिठावर लाटून केल्या तरी चांगल्या होतात। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।